नमस्कार बाळांनो, झाली का झोप तुमची? उठा आता आणि पहिला प्रश्न आपल्याला पाहायचा आहे आज ब्रह्मास्त्र टेस्ट सीरीजच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा जो पहिला प्रश्न आहे बेटा, सूक्ष्मजीवांच्या आकारानुसार ना 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर आहे? बघा 1 मीटर, लक्ष द्या. ओके, बघा सूक्ष्मजीव म्हणजे काय बेटा? मायक्रोब्स. ओके, आकारानुसार म्हणजे साईजनुसार 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर? 1 मीटर म्हणजे आणि 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर? बघा तुम्हाला सांगतो मी पहिले. बघा 1 मीटर सूक्ष्मजीवांचा आकार, सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव त्यांचं पहा, त्यांचं असते बेटा 10⁻⁶. ओके, हे मायनस मध्ये असतं. ठीक आहे, बघा 1 मीटर सूक्ष्मजीव आहे. इथे काय बेटा? सूक्ष्मजीवांचा आहे. सूक्ष्मजीवांचा आकारानुसार 1 मीटर म्हणजे किती आहे? तर किती आहे बेटा? 10⁻⁶ आहे. मग आता हा जो एकक आहे आपला 10⁻³ तो कशासाठी यूज करतो आपण? मीटरसाठी. हा कशासाठी यूज करतो आपण? मीटरसाठी. आपल्याला काय विचारलं त्यांनी? मायक्रोमीटर. काय विचारलं त्यांनी आपल्याला? मायक्रोमीटर विचारलेलं आहे. तर मीटरसाठी किती आहे बेटा? 10⁻³ ठीक आहे. 10चा घातांक किती रे बेटा? 3 मीटरसाठी. मग मायक्रोमीटर साठी किती आहे? 10⁻⁶. ओके, मग हा 10⁻⁹ काय आहे? हा आहे नॅनोमीटर. कशाचा आहे बेटा? हा नॅनोमीटरचा आहे. ओके, आणि हा कशाचा आहे बेटा? पिकोमीटरचा आहे. ओके, तर आपल्या त्यांनी काय विचारलंय? मायक्रोमीटर. तर आपला पर्याय काय बेटा? ब. प्रश्न क्रमांक ओके पहिला, त्याचा जो पर्याय आहे तो कोणता आहे बेटा? ब आहे. ओके, ठीक आहे. हा जो पहिला प्रश्न आहे हा मीटर आहे, हा मायक्रोमीटर आहे, आणि हा कोणता आहे बेटा? नॅनोमीटर, आणि हा कोणता आहे बेटा? पिकोमीटर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. डेंग्यू या रोगात रक्तातील कोणत्या पेशींचे प्रमाण कमी होते? डेंग्यू. ओके, बघा कोणता रोग आहे बेटा? हा डेंग्यू रोग आहे. हा जो डेंग्यू नावाचा रोग आहे हा फिमेल ॲडेज मस्किटो चावल्यानं होतो. पण त्याच्यामध्ये जो कॅरियर आहे, ओके, जो व्हायरस आहे, ओके, ठीक आहे, तो आपण पाहिला होता DEN14. काय नाव होतं त्याचं? त्या व्हायरसचं नाव काय बेटा? DEN14. त्या व्हायरसचं, त्या विषाणूचं नाव काय आहे? DEN14. हा एक विषाणू आहे, व्हायरस आहे. हा व्हायरसला एक फिमेल मच्छर कॅरी करते. त्याचं नाव होतं फिमेल ॲडेज मस्किटो. म्हणजे तो मच्छर जो आहे तो कॅरी करतो एका व्हायरसला. त्याचं नाव काय? DEN14 आहे. तर ते कशावर अटॅक करतं? आपल्या शरीरामध्ये जाऊन ते रक्तामध्ये कोणत्या पेशीवर अटॅक करतो? रक्तातील कोणत्या पेशीवर अटॅक करतं? बघा रक्तातील कोणत्या पेशींचे प्रमाण कमी होते, ज्याच्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. त्या रक्तस्त्रावाला म्हणतात थ्रोम्बोसायटोपेनिया. काय म्हणतात त्याला? थ्रोम्बोसायटोपेनिया. म्हणजे जर प्लेटलेट डिक्रीज झाली तर आपल्या शरीरातून, नाकातून, डोळ्यातून, कानातून रक्त येऊ शकतो. आणि जर रक्तस्त्राव झाला असा तर माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणजे डेंग्यू हा एवढा खतरनाक घातक रोग आहे. ओके, पहा, तर ते कोणावर करतं बेटा? प्लेटलेट्सवर करतं. तुम्हाला मी आता एक हिंट दिली. ओके, तर लोहित रक्तपेशीवर करत नाही, आरबीसीवर करत नाही बेटा ते अटॅक. मलेरियाचा जो आहे तो आरबीसीवर करतो. ओके, ठीक आहे. श्वेत रक्तकणिका जे आहे म्हणजे WBC याच्यावर सुद्धा करत नाही. ठीक आहे, याच्यावर जर समजा कमी होतं, WBCचा प्रमाण कमी जरूर होतं. ओके, कारण की आपल्या शरीरामध्ये जी इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी जी पेशी आहे ती कोणती आहे बेटा? श्वेत रक्तकणिका आहे, मग WBC आहे. ठीक आहे, चला, तर आपलं काय आहे पर्याय? आपला पर्याय बेटा सी, रक्तबिंबिका. म्हणजेच प्लेटलेट्स कमी झाले. तर प्लेटलेट बघा तुम्हाला मी सांगतो आता, पहा, जे आपल्या शरीरामध्ये RBC आहे, ओके, ते मिलियन्स मध्ये असतात. WBC जे असतात ना, हे असतात 4.5 मिलियन टू, ओके, हे मिलियन्स मध्ये असतात, 5.2 मिलियन पर्यंत असतात. ठीक आहे, जे WBC असतात ते फक्त असतात 5,000 ते 11,000च्या रेंजमध्ये असतात सर्वसामान्य वयस्क माणसांमध्ये. ठीक आहे, आणि ज्या प्लेटलेट असतात ते 2.5 लाख ते 4.5 लाखापर्यंत असायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये, निरोगी शरीरामध्ये 2.5 लाख ते 4.5 लाख पर्यंत. तर सांगायचं तात्पर्य हे आहे तुम्हाला की डेंग्यू या रोगामध्ये, ओके, डेंग्यू या रोगामध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. त्याच्यामुळे नाही का आपल्या शरीरामध्ये रक्त एकदम पातळ होऊन जातो. तर रक्त गोटायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये. म्हणजे बघा प्रोथ्रोम्बिन नावाचा एक घटक आहे, प्रोटीन आहे. रक्त पातळ, बघा आपल्या शरीरामध्ये असे काही घटक आहेत की ते एकदम आपल्या रक्ताला पातळ सुद्धा होऊ देत नाही आणि एकदम घट्ट सुद्धा होऊ देत नाही. ओके, तर ब्लड हा फ्लुइड आहे आपल्या शरीरामधला.
ठीक आहे. तर त्याचा जो मेंटेनन्स आहे तो प्रोथ्रोम्बिन नावाचा प्रोटीन करत असतो. ठीक आहे. तर ते कशा बघा, आणि ते कोण करत असते बेटा? प्लेटलेट्स करतं. म्हणून आपला पर्याय कोणता बेटा? क आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. रस्त्यावरील केळीच्या सालीवरून घसरायला होते, हे कशामुळे घडते? रस्त्यावर केळीच्या सालीवरून, बघा तुम्ही रस्त्यानं चाललेले आहात, तुम्ही बघितलं असेल, म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी हा अनुभव घेतला असेल कदाचित, मी तर घेतलेला आहे, माझ्यासोबत सुद्धा झालेला आहे की रस्त्यानं आपण नाही का माझ्यासोबत बिना चप्पलीच झालेलं आहे. तर बिना चप्पलीचा रस्त्यानं चाललो होतो. ठीक आहे. गावातल्या रस्त्यातच चाललो होतो, नवीन रस्ता होता, केळीचे शिलके त्याच्यात पडून होते आणि धावत 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 मी चाललो होतो. तर त्या केळीवर माझा पाय पडला, तर मी घसरलो, पडलो मी खाली, मला खूप चांगलं लागलं होतं पाठीवर. ओके. तर रस्त्यावरील केळीच्या सालीवरून घसरला होते, हे कशामुळे घडते? तर कशामुळे घडते बघा, हा जो म्हणजे फॉर एक्झाम्पल बनाना आहे, त्याचं शिल्का आहे, तर शिल्का नाही का थोडंसं त्याच्यामध्ये नाही का चिकटपणा असतो, थोडा तो चिकट असतो थोडा आहे ना, चिकट असल्या कारणामुळे नाही का त्याचं घर्षण बरोबर होत नाही. तर घर्षण न बरोबर झाल्या कारणामुळे नाही का आपला पाय काय करतो? घसरून पडतो. ओके. मग आता काय झालं इथे? घर्षण काय होईल? मग घर्षण वाढतो की कमी होतो? घर्षण कमी होतो. तर हा आपल्या घर्षण वाढत नाही, तर वाढल्याने होत नाही. घर्षण कमी झाल्याने, काय झाल्याने? कमी झालं. म्हणजे पायातलं घर्षण, ओके, आणि जमिनीतलं घर्षण हा कसं झालं? कमी झाला. कोणामुळे? केळीच्या सालपटीमुळे. ठीक आहे. तर बल वाढल्यानं नाही आणि दाब कमी झाल्याने सुद्धा नाही. दाब तर जास्त होताच माझं, ओके, कारण मी धावत चाललो होतो. ठीक आहे. तर घर्षण कमी झाल्यामुळे घसरून पडतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. लेड आम्ल विद्युत घरातील ऋणटोक कशाचे बनलेले असतात? बघा, आपण काल एक प्रश्न बघितला होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की धनटोक काय असतो. धनटोक कोणतं असतो? धनटोक कोणतं असतो? काल बघितलं होतं आपण लीड ऑक्साईड. काय बघितलं होतं आपण? लीड ऑक्साईड, PbO2 बघितलं होतं आपण काल. ओके. हा काय करतो? हा धन असतो. ओके. तर हा काय असतो? ऋण असतो. कार्बन नाही, कार्बनचा वापर होत नाही, त्यामध्ये झिंक यूज करत नाही आपण, आहे की नाही? ठीक आहे. तर लेड आम्ल म्हणजे लेड ऍसिड मध्ये, ओके, विद्युत घटातील ऋणटोक कोणतं असते बेटा? Pb असते. ओके. शिसे असते. हा Pb नावाचा एलिमेंट असतो. आणि जो पॉझिटिव्ह दाखवतो तो कोणता असतो बेटा? PbO2 असतो. आपण हे काली बघितलं होतं. चला, तर आपला पर्याय बेटा ब, शिसे, हा निगेटिव्ह दाखवतो. ओके. चला पुढील पहा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात, जे गाळण प्रक्रियेने वेगळे करता येतं? विषमांगी म्हणजे आता बघा, आपण नाही का रोज सकाळी सकाळी उठून नाही का चहा पितो. घेतला का बाबा चहा? सकाळी 7 वाजले आहे ना, लक्ष द्या, 7 वाजून गेले, आता लक्ष द्या, उठा लवकर, सकाळ झाली आहे. बघा काय म्हणायचं आहे मला तुम्हाला, की चहा जेव्हा आपण पितो त्याच्या अगोदर आपल्याला चहा गाळावं लागतं, कारण की चहामध्ये वेगवेगळे मिश्रण आहेत. त्याच्यामध्ये साखर आहे, त्याच्यामध्ये पत्ती आहे, त्याच्यामध्ये अद्रक आहे आणि दूध आहे, पाणी आहे. दूध आणि पाणी तर द्रवच आहे, तर ते गळून नाही का चाळणीतून खाली पडेल, कपामध्ये येईल, बरोबर ना? पण चाळणीमध्ये काय राहील बेटा? स्थायू पदार्थ राहील, आहे ना? तर मला सांगा, इथे गाळण प्रक्रिया आहे. ओके. तर मला काय वेगळं करता येईल मग आपल्याला? तर द्रव आणि स्थायू यांच्यामध्ये विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात निलंबन. काय म्हणतात त्याला? निलंबन म्हणतात. कलिल म्हणत नाही त्याला. ओके. द्रावण म्हणजे काय, की लिक्विडमध्ये लिक्विड आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय? काय एका प्रकारचं द्रावण म्हणतो, जे विरघळतो, तर तो काय होऊन जातो? द्रावण होऊन जातो. म्हणून हा पर्याय आपला नाही. तर सममांगी मिश्रण सुद्धा तो नाही आहे, कारण की इथे बघा द्रव आणि स्थायू हे असल्या दोन्ही वेगवेगळे असल्या कारणामुळे तर हा समांगी मिश्रणच नाही आहे, त्याच्यामुळे हे बनणारच नाही. ओके. तर आपला पर्याय कोणता आहे बेटा? क. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 नीट पहा. धातूंची ऑक्साईडे सामान्यतः कोणत्या प्रकारची असतात? धातू म्हणजे काय रे बाबा? मेटल. आणि मेटलवर कोणता चार्ज असतो रे बाबा? हे मेटल धन प्रभारित असतात. काय असतात हे? धन प्रभारित. आणि हे जे रॅडिकल्स फॉर्म करतात ना, हे पॉझिटिव्ह रॅडिकल्स फॉर्म करतात. तर त्यांच्यामध्ये ओके आम्लधर्मी हा सहसा ऋण प्रभारित मध्ये होतो, म्हणजे निगेटिव्ह आयन तयार होतात. तर आम्लामध्ये काय होते? धन आयन. ठीक आहे. धन आयनमुळे हा तयार होतो. तर हे काय करतात? सोडियम काय करतात? धातू म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेतलं, ओके, हा सोडियम ऑक्साईड झाला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता हा ऑक्साईड जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट करेल, ठीक आहे ना, म्हणजे पाण्यासोबत जेव्हा हा यांची रिॲक्शन होईल 2 टाइम्स म्हणा, ओके, तर आपल्याला काय मिळतो? NaOH मिळतो, सोडियम हायड्रॉक्साईड मिळतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय जो पदार्थ जो मिळतो तो काय मिळतो? आपल्याला बेस मिळतो. काय मिळतो? बेस मिळतो, म्हणजेच आम्लारी मिळतो. म्हणून आपला जो पर्याय आहे तो काय असणार मग? आम्लारी असणार. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब, आम्लारी धर्मी असणार. ते उदासीन तर होणार नाही, ते म्हणजे न्यूट्रल तर होणार नाही, कारण की न्यूट्रलला काय पाहिजे? दोन्ही सारखं पाहिजे. ऍसिड प्लस बेस इक्वल प्रोपोर्शन मध्ये पाहिजे, समान पाहिजे. समान असल्यावरच होईल. ठीक आहे. तर उभय धर्मी सुद्धा नाही आहे. तर आपला पर्याय कोणता आहे बेटा? आम्लारी धर्मी आहे.
चला प्रश्न हा ना, पुढचा प्रश्न पहा. सिलिकॉसिस. अरे रामकृष्ण हरी. सिलिकॉसिस हा श्वसन विकार कोणत्या प्रदूषकामुळे होऊ शकतो? बघा, सिलिकॉसिस. सिलिकॉसिस म्हणजे काय? सिलिकॉन डायऑक्साईड मुळे होणार समस्या ना, श्वासन संबंधित त्रास. ओके, आता श्वाससंबंधित त्रास वेगवेगळ्या कारणामुळे होते, पण इथे काय दिलेलं आहे? सिलिकॉसिस तुम्हाला दिलेला आहे. हा श्वसन विकार कोणत्या प्रदूषकामुळे होऊ शकतो? ओके, तर हे मिथेनमुळे तर होत नाही रे बाबा. मिथेनचं सूत्र आहे CH4. श्वसन नलिकावर डायरेक्ट नाही होत. ठीक आहे, थोडं एलर्जी कंडिशन होऊ शकते तुम्हाला मिथेनच्या स्मेलमुळे. ओके, पण तेवढं तो श्वसनावर तेवढा घातक परिणाम करत नाही. नायट्रोजन ऑक्साईड सुद्धा परिणाम करतो आपला, पण हा तेवढा परत आहे ना, नायट्रोजन ऑक्साईड सुद्धा करतो, परंतु नायट्रोजन ऑक्साईड जे आहे ओके, हे तेवढं घातक नाही आहे जेवढं आपल्याला म्हणजे श्वसन नलिकेवर डायरेक्ट अटॅक करत नाही. ओके, तर कशामुळे होते डायरेक्ट बेटा? कीटकनाशक तेवढं नाही. ओके, तर ते धुळीमुळे होते. कशामुळे होते बेटा? धुळीमुळे. पण जी धूळ आहे इथे तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय असा सुद्धा येऊ शकतो आहे ना, सिलिकॉन डस्ट. काय येईल तुम्हाला? सिलिकॉनची धूळ. हा, हे कशाची धूळ असते? ती सिलिकॉनची धूळ असते. ती डस्ट पार्टिकल हवेमध्ये मिक्स होते. ओके, कमी डेन्सिटी असल्या कारणामुळे, आणि मग आपल्या त्या नाकामध्ये जाते. म्हणजे जिथे ज्या ज्या ठिकाणी खोदकाम होतात, मायनिंग होते, म्हणजे विहिरीचं खोदकाम असेल, एखादी मोठी खाण असेल, एखादी फॅक्टरी असेल, ठीक आहे ना, अशा ठिकाणी सिलिकॉन डायऑक्साईड नावाचा जो म्हणजे घातक विषारी वायू आहे, त्याच्यामुळे प्रदूषण वाढते खूप पर्यावरणामध्ये. तो श्वसन नलिकेवर डायरेक्ट अटॅक करतो. म्हणजे तुम्हाला अस्थमा वगैरे रेस्पिरेटरी डिसऑर्डर होतात त्याच्यामुळे. ठीक आहे, ओके, तर आपला जो पर्याय तो काय? धुळीमुळे होतो, डस्ट. कारण की ते लंग्स म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकवर जाऊन डिपॉझिट होतात, जमा होतात, त्यामुळे हा घातक रोग होतो तुम्हाला. ओके, श्वसन विकार हा घातक आहे हा, आणि हा जर वाढला ना बेटा, हा जीव सुद्धा घेऊ शकतो. चला पुढचा प्रश्न पहा. भूकंपाच्या वेळी घरात असताना स्वतःला झाकून घेण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा कोणती आहे? आता भूकंप आला, उदाहरणार्थ इथे समजा क्लासरूम मध्ये आला रे बाबा भूकंप. आता इथे क्लासरूम मध्ये काहीच नाहीये, म्हणजे ज्याच्या ठिकाणी मी लपेल, पण इथे नाही का आपल्या क्लासरूम मध्ये काय बेटा? डेस्क बेंच आहे. तर कुठे तुम्ही आता वरून नाही का घर पडू शकते, इकडे तिकडे पडू शकते आहे ना, म्हणजे तुमच्या डोक्याला मारा नाही लागला पाहिजे. भूकंपामुळे सर्वात पहिली काळजी कोणती घ्यायला पाहिजे तुम्ही? तुम्हाला डोक्याला काय लागणार पाहिजे? मारा लागणार पाहिजे. डोक्याला मारा लागला म्हणजे काम तमा आहे ना, कार्यक्रम बेंगते आपला, आहे का नाही? तर कुठे उभं राहायचं? दरवाजावर उभं राहायचं का? नाही, कारण की दरवाजा पडू शकतो ना डोक्यावर आहे ना. म्हणजे सुरक्षित जागा कोणती आहे म्हणे ना, तर जमिनीवर नाही बसत, मोकळ्या जमिनीवर बसत. तिथून भूकंप आला तर काय करावं अजून? आहे की नाही? तर जमिनीवर सुद्धा बसणं बरोबर नाहीये, जमीन हादळते ना, हो आहे ना. ओके, स्वयंपाकघरात उभे राहणे अजिबात नाही. स्वयंपाकघरात अजिबात उभं नाही राहायचं भाऊ. सगळे भांडे तुमच्या डोक्यावर पडायचे आहे ना, समजा आहे ना. पुढचं बोलणार होतो पण नको आता, आहे की नाही? बघा, टेबल किंवा पलंगाखाली आश्रय घेणे, कारण की टेबल किंवा पलंग थोडे लाकडी असतात, मजबूत असतात, आणि त्याच्यावर एखाद्या वजून जर पडलं समजा, तरी तुम्हाला तेवढा मारा लागणार नाही. ओके, म्हणजे आपल्याला जी सुरक्षित जागा आहे टेबल किंवा पलंगाखाली आश्रय घेणे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. लयकारिकेत कोणते घटक साठवले जातात? लयकारिका, लायझोझोम पाहिले ना आपण. ओके, लयकारिका म्हणतात त्यांना. या जी लयकारिका असतात, या लयकारिका डायजेस्टिव्ह एन्झाइम, म्हणजे बघा आहे ना, म्हणजे हे हा ठीक आहे, आलं की पर्यायामध्ये झालं आहे ना, मी तुम्हाला जे सांगणार आहोत ते पर्यायामध्ये झालं. बघा, लयकारिका कोणते घटक साठवले जातात, तर त्याच्यामध्ये असतात बेटा डायजेस्टिव्ह एन्झाइम, म्हणजे पाचक विक्रिया असतात. त्याच्यामध्ये प्रथिने नसते, परंतु एक तुम्हाला इथे लक्षात घ्या, सगळ्या विकारांना, सगळे विकरे, सर्व विकरे, हे लक्षात ठेवा तुम्ही, लक्षात द्या, नेहमी लक्षात ठेवा, सर्व विकरे हे प्रथिने असतात. सर्व विकरे हे प्रथिने असतात, परंतु सर्व प्रथिने ओके, सर्व प्रथिने हे विकरे नसतात. म्हणजे तुम्ही एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो बघा, है ना, सर्व विकरे हे प्रथिने असतात, परंतु सर्व प्रथिने विकरे नसतात. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीनियस इन नेचर, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम्स. ओके, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे विकरे आहेत हे प्रथिने असू शकतात, आहेत, सर्वच आहेत. तर डायजेस्टिव्ह, बघा लयकारिकेत कोणते घटक चालले असतात? डायजेस्टिव्ह एन्झाइम, पाचक, म्हणजे आपल्या जी पाचन अभिक्रिया आहे त्या पाचन अभिक्रियेमध्ये जे आपल्याला अन्न पचतं
म्हणजे प्रोटीन एन्झाईम आहे, तर आपल्याला पेप्सिन पाहिजे. म्हणजे प्रोटीन खातोय आपण तर आपल्याला पेप्सिन पाहिजे. ट्रिप्सिन आहे ना, पेप्सिन, ट्रिप्सिन, लिएज, लायपेज, लिगेज, ओके, अमायलेज, हे जे काही विकरे आहेत हे विकरांची नावे आहेत. या पाचक रसामध्ये ते मिसळतात आणि अन्न पचवण्यासाठी मदत करतात. आणि ते कशामध्ये असतात बरोबर, लयकारी कशात असतात ते असतात लयकारिकेत. ठीक आहे, तर पाचक विक्रे असतात. ओके, तर पाचक विक्रेत असतात हे. ठीक आहे, कर्बोदके नाही आणि मेद सुद्धा नाही. म्हणजे फॅट आहे. मेद म्हणजे काय बेटा, फॅट आहे. या फॅटला लिगेज, कोण बेटा, लिगेज नावाचा एन्झाईम डायजेस्ट करतो. कर्बोदकाला अमायलेज कोण करतो, अमायलेज नावाचा एन्झाईम डायजेस्ट करत असतो. ठीक आहे, तर लयकारिकेत कोणते घटक साठवलेले असतात बेटा, पाचक विक्रे असतात. ठीक आहे, आपला पर्याय क्रमांक कोणता आहे बेटा, ब. चला पुढचा प्रश्न पहा. तब्येत बरोबर नाही बरं आमची, पण कसं आहे 28 डिसेंबर आमच्यासाठी नाही का युद्धाचा दिवस आहे. हा युद्ध नाही का आम्हाला जिंकायचा आहे, त्यामुळे नाही का आम्ही तब्येत फिब्येत गेली खड्ड्यात आहे की नाही. चला पुढे पहा. रक्ताभिसरण संस्थेद्वारे शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये कशाचे वहन केले जाते. आता रक्ताभिसरण म्हणजे काय बेटा, ब्लड सर्क्युलेशन. आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण आहे, होत राहते. ओके, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या वाहिन्या असतात, रक्तवाहिन्या असतात. ओके, आर्टरीज, कॅपिलरीज आणि वेन. ओके, धमन्या, केशिका आणि शिरा. ओके, तर बघा रक्तभिसरण संस्थेद्वारे शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये कशाचे वहन केले जाते. आता शरीरामध्ये काय कशाची आवश्यकता आहे आपल्याला, बघा पाण्याची आवश्यकता आहे, अन्नाची आवश्यकता आहे, न्यूट्रियनची आवश्यकता आहे की नाही. मग हे कशामुळे बघा, तर बघा रक्तभिसरण संस्थेद्वारे पाणी सुद्धा जाते, म्हणजे ब्लडमध्ये पाणी सुद्धा असतं. ओके, ठीक आहे ना. संप्रेरके असतात, म्हणजे हार्मोन्स असतात. काय असतात त्याच्यामध्ये, हार्मोन्स मिक्स केले जातात, एंडोक्राइन ग्लँडचे, अंतःस्रावी ग्रंथीचे. ऑक्सिजन सुद्धा होते आणि अन्न घटक सुद्धा होतात. टाकाऊ पदार्थ सुद्धा होते, CO2 सारखे आहे ना. म्हणजे आपला पर्याय काय आहे मग, ड, वरील सर्व. झालं काम. ओके, चला पुढचा प्रश्न. सल्फ्युरिक आम्ल हे कोणत्या उद्योगात महत्वाचे आहे. सल्फ्युरिक आम्ल हा याला आम्लांचा राजा म्हणतात. काय म्हणतात त्याला, आम्लाचा राजा, किंग ऑफ केमिकल म्हणतात. कोणाला, सल्फ्युरिक ऍसिडला. H2SO4 त्याचं सूत्र आहे. ओके, त्याचं कोणतं सूत्र आहे, हा रेणुसूत्र आहे. ओके, हा जो रेणुसूत्र आहे बेटा, हा रेणुसूत्र H2SO4 जो आहे हा घातक आहे. परंतु याचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण कमी केलं, सल्फ्युरिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण कमी केलं, म्हणजे त्याची जी स्फोटकता आहे, त्याच्यामधला जो उद्रेकपणा आहे हा जर कमी केला, ठीक आहे, तर हा कामी सुद्धा येतो आपल्याला. ठीक आहे, तर हा बांधकामामध्ये नाही होत सहसा वापर. सल्फ्युरिक ऍसिड बांधकामामध्ये नाही यूज करता आपण. ठीक आहे, तर हे औषध द्रव्यामध्ये करतो, रंग बनवण्यामध्ये करतो आणि स्फोटक द्रव्यामध्ये करतो. सल्फ्युरिक ऍसिड काही औषधी आहेत की त्यांच्यामध्ये आपण यांचा वापर करतो. ठीक आहे, अँटीबायोटिक्स औषधी असतात, काही गॅस्ट्रो रिफ्लेक्स मेडिसिन असतात, DSR वगैरे, त्यांच्यामध्ये सुद्धा हा H2SO4 यूज केला जातो. कारण की ऍसिड बेसचं टायट्रेशन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आपण त्याचा वापर करतो. रंग बनवण्यासाठी सुद्धा करतात, स्टेन बनवण्यासाठी सुद्धा करतात आणि स्फोटक पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा H2SO4चा वापर करतात. साखर निर्मितीमध्ये करत नाही. ओके, तर दूरसंचार तर नाहीच करत. ओके, ठीक आहे, तर आपला पर्याय कोणता आहे बेटा, ब. चला पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्या संयोगाने मॅग्नेशियम क्लोराईड तयार होताना मॅग्नेशियम अणू किती इलेक्ट्रॉन गमावतो. बघा, जो देतो तो पॉझिटिव्ह, जो घेतो तो निगेटिव्ह, देणारा सकारात्मक आहे ना. मग आता मॅग्नेशियम कोण आहे बेटा, मॅग्नेशियम काय आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा अनुक्रमांक किती आहे, 12 हा आहे. आणि हा काय आहे बेटा, धातू आहे. काय बेटा, हा धातू. मग आता धातू असल्या कारणामुळे आणि क्लोरीन जो आहे, आपला जो क्लोरीन आहे त्याचं नाव काय बेटा, Cl, त्याला सिंबल काय बेटा, Cl आहे. ठीक आहे, आणि याचा अनुक्रमांक किती आहे बेटा, 17 आहे. ओके, तर मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्या संयोगाने, आता या दोघांचं काय केलं मी, संयोग केलं. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम आहे आणि माझ्याकडे काय बेटा, क्लोरीन आहे. पण मॅग्नेशियमची जी संयुज आहे ती किती आहे बेटा, 2 आहे. मग तो किती इलेक्ट्रॉन देईल बेटा, 2 इलेक्ट्रॉन तो देईल. तो कोणाला देईल, क्लोरीनला. पण क्लोरीनची संयुज आता एकच आहे, कारण की बघा तुम्ही 2, 8, 7,
मग याला कंप्लीट होण्यासाठी, याचा जो ऑक्टेट आहे हा कंप्लीट होण्यासाठी, याचा अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे बेटा? एक पाहिजे. पण मॅग्नेशियम काय म्हणतो, घेशील तर 2 गेला तर घेऊ नको. मग क्लोरीन सुद्धा किती टाइम होईल? गॅस आहे ना, क्लोरीन विषारी गॅस आहे, तर मग ही सुद्धा किती टाइम घ्यायला लागेल तुम्हाला? 2 टाइम. मग आता आपल्याकडे जो प्रोडक्ट मिळेल तो काय मिळेल आपल्याला? MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड मिळेल आपल्याला. हा न्यूट्रल आहे. ओके, हा उदासीन आहे. तर मॅग्नेशियम म्हणजेच काय बेटा? Mg, आणि क्लोरीन म्हणजे काय बेटा? गॅस. ओके, Cl गॅस आहे, ही विषारी गॅस आहे खरं तर. ओके, तर मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्या संयोगाने, दोघांचं संयोग झालं, जमलं त्या दोघांचं. ओके, तर मग आयन तयार करताना अणू किती इलेक्ट्रॉन गमावतो? त्यानं किती इलेक्ट्रॉन दिले क्लोरीनला? ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये संयोग तयार झाला. आणि हा जो आहे ना, हा आयोनिक संयोग आहे. हे कोणता आहे? आयोनिक बंध आहे. याच्यामध्ये कोणता बंध आहे बेटा? आयोनिक बंध आहे, आणि हा आयोनिक संयुग आहे. ओके, याच्यामध्ये बंध जो आहे तो कसा आहे? आयोनिक, म्हणजे हा पाण्यामध्ये विरघळतो. पाण्यामध्ये विरघळणारे आयोनिक असतात. ठीक आहे, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं नेहमी. ओके, तर आपला पर्याय किती आहे? 2. ओके, मग 1 आहे का? नाही आहे. आपला डायरेक्ट सरळच आहे. काय बेटा? 2 हा पर्याय आहे. 3 तर नाहीच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, 0 बी नाही. मग चला, ठीक आहे, कळालं. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 13. हल्ली वैद्यकीय उपयोगासाठी तापमान मोजण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तापमापीचा वापर केला जातो? बघा, पहिले नाही का जी तापमापी होती, थर्मामीटर होतं, त्याच्यामध्ये नाही का मर्क्युरी यूज करायचे. काय यूज करायचे? मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे Hg, अनुक्रमांक 80. ओके, हा जो मर्क्युरी आहे हा घातक आहे. हा धातू आहे. हा धातू नाही का द्रव स्वरूपात असतो. हा धातू आहे, परंतु हा धातू आहे असा की जो द्रव आहे. ओके, म्हणजे हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ओके, आता हा का वापरत नाही? कारण की हा विषारी असल्या कारणामुळे. हा तुमच्या आपल्या पोटामध्ये गेलं, एखाद्या सजीवांच्या पोटामध्ये गेलं, ओके, एखाद्या जनावरांच्या पोटामध्ये गेलं तर विषबाधा होऊ शकतो. जास्त प्रमाणात जर असेल तर मरू शकते माणूस, आहे की नाही? ब्लड क्लॉटिंग होऊन मरू शकते. ओके, तर बघा, तर हल्ली वैद्यकीय उपयोगासाठी तापमान मोजण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तापमापीचा वापर केला जातो? त्यात द्रवाचे प्रसारण वापरले जात नाही. ओके, तर कमाल आणि किमान तापमापी, कमाल आणि किमान तापमापी नाही आहे ती, त्याच्यामध्ये वापरू शकतो द्रव आपण. ओके, प्रयोगशाळेची तापमापी सुद्धा म्हणजे आपण सुद्धा काय यूज करतो? लिक्विड यूज करतो आपण. ओके, त्याच्यामुळे हा सुद्धा आपला पर्याय नाही आहे. तर आपला पर्याय कोणता बेटा? क, डिजिटल तापमापी, म्हणजे पर्यावरणाला संतुलित करणारी आहे ना मग ही, आणि स्पष्ट दाखवते, म्हणजे ॲक्युरसी दाखवते. ओके, म्हणजे संतुलन दाखवते, म्हणजे त्याच्यापेक्षाही ॲक्युरसी दाखवते. कोणती बेटा? डिजिटल तापमापी. कोणापेक्षा? जे आपण रेग्युलर पहिले जे थर्मोमीटर यूज करायचो, तापमापी यूज करायचो, आता डिजिटल तापमापी यूज करतात वैद्यकीय. आता लहान बाळांना म्हणतात, म्हणजे छोटी मिळते, 100-150 रुपयाला तापमापी मिळते, थर्मोमीटर मिळते, तो डिजिटल थर्मोमीटर आहे. ओके, तर ते डिजिटल तापमापी यूज करतात. ओके, मर्क्युरी तापमापी यूज करत नाही आपण. ठीक आहे, चला, तर पुढचा प्रश्न आहे आपला पर्याय कोणता बेटा? क आहे. लक्ष द्या, हा क पर्याय आहे आपला, डिजिटल तापमापी. चला, पुढचा प्रश्न पहा. बेल जार प्रयोगात जारमधील हवा कमी झाल्यावर विद्युत घंटेच्या आवाजाची पातळी कशी होते? आपल्याकडे हे आपलं बेल जार आहे. ओके, ठीक आहे, हा त्याचा बूच आहे. ठीक आहे, एक घंटी आहे. आता याच्यामध्ये हवा भरून आहे. काय भरून आहे? हवा. तुमची हवा आहे बा, आमची नाही. तुमची आईस आहे आणि तुमचीच हवा आहे. तर पहा ना, बेल जार प्रयोगात जारमधील हवा कमी झाल्यावर विद्युत घंटेच्या आवाजाची पातळी कशी होते? तर कमी होते. मला सांगा, हवा काय आहे रे? माध्यम आहे. कशाचं? आवाजाचं. म्हणजे हवा नसेल तर आवाज जाईल का? नाही. तर साहजिकच आहे की याच्यामधून हवा कमी झाली तर कमी झाल्यावर काय होईल? आपला जो आवाजाची पातळी आहे ती वाढणार काय बेटा? नाही. डायरेक्ट काय होते? कमी होते. स्थिर तर राहतच नाही ती, दुप्पट होतच नाही ती. दुप्पट व्हायसाठी त्याला काय पाहिजे? व्हायब्रेशन तेवढे पाहिजे, वेव्स, कंपन तेवढा पाहिजे. कंपन तेवढा असणारच नाही, त्याच्यामुळे काय होणार? कमी होते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा, 15वा प्रश्न. ओके, अनियमित परावर्तन कशावरून होते? बघा, सोपा प्रश्न आहे. अनियमित, बघा, परावर्तन हे 2 प्रकारे होतात, 2 सरफेसर होतात. एक सरफेस असतो बेटा गुबळीत. ओके, बघा, आणि एक असतो सपाट. जो सपाट सरफेस असेल त्याच्यावर परावर्तन काय होतो? सपाटवर जो परावर्तन होतो तो कसा होतो बेटा? नियमित होतो. कसा होतो रे? नियमित. याच्यावर नाही का नियमित परावर्तन होतो सपाटावर. आणि गुळगुळीत जो आहे किंवा खडबडीत जो आहे, गुळगुळीत म्हणा, खबडीत म्हणा, काय आहे ते म्हणजे खरबडलेला आहे सरफेस, असा आहे, खालीवर आहे. तर इथे कोणता होतो? अनियमित परावर्तन. ठीक आहे, बापरे. चला, अनियमित परावर्तन कशावरून होते पहा. अनियमित म्हटलं तर गुळगुळीत आरसा. ओके, ठीक आहे, सपाट गुळगुळीत आरसा बघा. त्यानंतर सपाट काच,
आणि अनियमित परावर्तन म्हटलंय, परावर्तन. ओके ठीक आहे, गुबळीत ना, हा गुळगुळीत नाही आहे. ओके, लाकडाचा पृष्ठभाग पण तो कसा आहे, खडबडीत आहे. पण आपला इथेच पाहिलं होतं आपण आता, खडबडीत आहे की नाही. हा कसा असला पाहिजे, खडबडीत असेल तर काय होईल, परावर्तन अनियमित. मग आपला कोणता आहे, अनियमित आहे. प्रश्न वाचताना नीट वाचायचं बाळा, समजलं का. आहे ना, अनियमित परावर्तन होते. तर कशावर होते, लाकडा खडबडीत पृष्ठभागावर होते. मग आता पाहायचं खडबडीत कोणता आहे, स्थिर पाणी तर खडबडीत नसतोच आहे ना, त्याच्यामुळे हा पर्याय आपला नाही. आपला पर्याय कोणता आहे, क. ठीक आहे, बघा आता रामकृष्ण हरी, बघा सर्दी खोकला आहे, गळा जाम झालेला आहे, पण 28 डिसेंबरला तुम्ही नाही हारले पाहिजे, तुम्ही जिंकलेच पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून पाहत असाल हा व्हिडिओ. ओके, तर तुम्हाला एक दिवस 28 तारखेला त्यानंतर तुमचा जो रिझल्ट येईल त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल की बाबा नाही रे, सरांची तब्येत बरोबर नव्हती तरी बी सरांनी लेक्चर घेतले आपले. बघा चला, कपशा प्लेट्स आणि विमानाचे काही भाग बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर होतो. बघा, कल्पतरू ऑफिसला बेडा घेतलेला आहे. बाबा आमचे जे डायरेक्टर आहे अजय कांगुणे सर, त्याने म्हटलंय बाबा काय आपला जीव अभ्यास करता कोणी मरत नाही म्हणे, त्याच्यामध्ये काय मेहनत चालू द्या म्हणे. आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत, महाराष्ट्राचं नाव करायचं आहे आपल्याला. महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत, जे मराठी विशेष करून मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांचं हक्काचं ज्ञान भेटलंच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सातत्याने आमची टीम आणि आम्ही सर्व झटत आहोत आणि पुढे बी आम्ही झटत राहू. पहा, कपशा प्लेट्स आणि विमानाचे काही भाग बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर होतो. आता प्लास्टिक म्हटल्यानंतर प्लास्टिक दोन प्रकारचे असतात. एक असतो थर्मोसेटिंग प्लास्टिक. ओके ठीक आहे ना, आणि एक जो बघा, थर्मा म्हणजे काय होते, गरम. थर्मो म्हणजे काय होते बेटा, गरम होते. पण त्याने आपला प्रश्न काय विचारलाय, कपशा प्लेट्स आणि विमानाचे काही भाग बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर होतो. तर ज्याच्यावर उष्णतेचा परिणामच होत नाही, मग त्या उष्णतेचा परिणाम कोणावर होत नाही, प्रोपिलर होते का ना, पॉलिस्टरवर तर होतेच होते, पीव्हीसी वर सुद्धा होते, परंतु लक्ष द्या, बघा पीव्हीसी परिणाम होत नाही. बघा, कपशा प्लेटलेट्स आणि विमानाचे काही भाग बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर करतो आपण. पाहता, हे थर्मोसेटिंगचे एक्झाम्पल आहे. कशाचे एक्झाम्पल आहे, थर्मोसेटिंग प्लास्टिक. ओके, तर मेलेमाइन नावाचा एक कठीण पदार्थ आहे प्लास्टिक मधला. ओके, तर हे मेलेमाइन यूज करतात कारण की याच्यावर तापमानाचा सरळ प्रभाव पडत नाही. ओके ठीक आहे, तर कपशा प्लेटलेट्स आणि विमानाचे काही भाग बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर होतो, तर मेलेमाइन नावाचा एका कठोर प्लास्टिकचा वापर होतो. हा सगळ्यात कठोर आहे त्यामध्ये मेलेमाइन. ठीक आहे, याच्यावर जास्तीत जास्त तापमानाचा सुद्धा फरक पडत नाही किंवा त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम पडत नाही, म्हणून तो त्याचा पर्याय बेटा ब. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. दुधवा जंगलातून एकशिंगी गेंडा कोणत्या शतकात नामशेष झाला. दुधवा जंगल भारत आणि नेपाळ यांची जी सीमारेखा आहे, यांची जी बॉर्डर आहे. ओके, हा जो जंगली भाग आहे, त्या जंगली भागामध्ये एकशिंगी गेंडे खूप होते पहिले आहे ना, गेंडा. ओके, कोणत्या शतकात नामशेष झाला होता, तर तो शतक होता बेटा 19वे शतक. 19व्या शतकामध्ये ते नामशेष झाले. ओके, एकशिंगी गेंडा हा आफ्रिकाच्या जंगलामध्ये आहे ती. ओके, भारतात राहिलेच नाही कारण की वातावरण तसं नाही भेटलं. ओके, तर त्याचा पर्याय 20वे शतक नाही आहे आणि 18वा तर नाहीच आहे, 21वा बी नाही ना, साहजिक आहे आपलं 19वा शतक आहे. ओके, आपण जे सध्या राहतोय ते कोणतं आहे, 21वा शतक आहे. आपण कोणत्या शतकात राहतोय, 21वा शतकात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. खगोलशास्त्रात विशाल अंतर मोजण्यासाठी शास्त्रज्ञ कोणते एकक वापरतात. खगोलशास्त्र, या खगोलशास्त्रामध्ये विशाल अंतर म्हणजे खूप दूर आहे आपल्यापासून एखादा ऑब्जेक्ट खूप दूर आहे, तर आपण त्यासाठी कोणता एकक वापरतो. किलोमीटर, 1000 2000 किलोमीटर पर्यंत. 1000च्या आत असेल तर आपण काय यूज करतो, किलोमीटर आहे ना. ओके, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जो आहे तो 2 ग्रहामधला डिस्टन्स मोजण्यासाठी करतात आपण आहे ना. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पर्याय नाही आहे आपला. हे 2 ग्रहातील आहे ना, 2 ग्रहातील किंवा ताऱ्यातील ओके अंतर मोजण्यासाठी सहसा कोणता यूज करतो आपण, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे AU यूज करतो. ठीक आहे, तर मीटर, आता हा मीटर जो आहे हा मीटर सुद्धा नाही आहे, म्हणजे तिकडे खूप लहान वस्तू आहे. कपडा मोजण्यासाठी जे मोजू शकतो आपण, सहज मोजू शकतो कमीत कमी वेळ लागण्यासाठी, तर तिथे मीटर यूज करतो आपण. ओके ठीक आहे, तर आपला जो पर्याय आहे तो आहे बेटा क, प्रकाश वर्ष, लाईट इयर.
खूप दूरचं अंतर मोजण्यासाठी ओके खगोलशास्त्रात प्रकाश वर्ष ही परिकल्पना सांगितली जाते, ही संकल्पना मांडली जाते की बाबा एखादा ग्रह खूप दूर आहे ओके, कारण की प्रकाशाची गती ही सर्वात जास्त आहे ओके. विज्ञानानुसार प्रकाशाची जी गती आहे ही सर्वात जास्त असल्या कारणामुळे अतिशय दूर म्हणजे विशाल अंतरावर असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण प्रकाश वर्षांनी मोजतो ओके. तर प्रकाश वर्षांनी जे मोजतो आपण त्याला जवळपास 9.6 समथिंग 10⁻12 किलोमीटर हा एवढा एकक त्याला लागतो, एवढा घटक लागतो त्याला ओके. ठीक आहे. तर हा एक म्हणजे युनिट तुम्ही थोडंसं पाहून घेसाल नीट ओके. 10⁻12 लागतो त्याला. ठीक आहे. प्रकाश वर्ष लाईट हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवर दरवर्षी तुम्हाला प्रश्न विचारतात ओके. म्हणजे खगोलशास्त्रावर तुम्हाला प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच. ठीक आहे. त्याच्यामुळे या प्रश्नांची नीट तयारी करायची. ठीक आहे. चला आता आपण अशाच नवनवीन प्रश्नांची विश्लेषण आता लगातार पाहणार आहोत. 28 डिसेंबर आणि तुमच्या माहितीकरिता 21 डिसेंबर पासून आपण लाईव्ह लेक्चर 2 तासाचे घेणार आहोत. त्यामध्ये तुमची लाईव्ह प्रेझेंटी आपण अगोदरच तुम्हाला नोटिफिकेशन देऊन तुम्हाला सूचना देऊन आम्ही लवकरच कळवू. धन्यवाद.